आज मी बनवली एकदम टेस्टी अशी चिकन बिर्याणी. त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. हाय, हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळेजण? मस्त आहात ना? मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर. आता बिर्याणी बनवण्यासाठी इथं पहिल्यांदा मी जिरा राईस बनवायला घेतला. लगेच दुसऱ्या साईडला इथं उभा चिरून कांदा घेतला आणि तळूनही घेतला. आता त्याच कढईमध्ये मी बारीक चिरलेला कांदा घातला आणि तोही इतर तेलामध्ये घालून घेतला. थोडा कांदा शिजला तसा लगेचच त्यामध्ये घातला आहे मीठ, बारीक करून घेतलेला टोमॅटो. आता इथे कांदा आणि टोमॅटो मी जास्त घेतला, कारण कांदा आणि टोमॅटो जेवढं जास्त घेईल तेवढी आपली ग्रेव्ही जास्त होते. त्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घेतली आणि रोजच्या वापरातले कांदा, लसूण मसाला, हळद आणि मीठ घालून छान आता 1 ते 2 मिनिटं मिक्स करून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये घातलं धुवून घेतलं चिकन आणि छान आता मिक्स करून घेतलं मसाल्यामध्ये आणि त्यानंतर चिकनवर झाकण ठेवून छान असं आता त्याला तेल साईडने पाणी सुटेपर्यंत शिजून घेतलं. आता अधूनमधून इथे झाकण उघडून आता मी बघत होते, कारण वरून मी पाणी घातलं नाही. आता चिकनला स्वतःचं पाणी सुटलं होतं, त्याचमध्ये इथे चिकन शिजलं होतं. थोडंफार चिकन शिजलं होतं. त्यानंतर त्यामध्ये घातलं बिर्याणी मसाला आणि छान आता पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं. आता इथे चिकन पूर्ण शिजलं होतं. त्यानंतर इथे मी गॅस बंद करून घेतला आणि त्यानंतर त्यामध्ये फेटून घेतलेलं दही घालून घेतलं आणि ते पण दही छान आता मिक्स करून घेतले. त्याच्यानंतर इथे गॅस पुन्हा लावून त्याला पुन्हा 5 मिनिटं इथे ते शिजवून घेतलं. आता बिर्याणीला दम देण्यासाठी इथे मी पहिल्यांदा मोठं पातेलं घेतलं आणि पहिल्यांदा इथं खाली तूप लावून घेतलं आणि त्याच्यानंतर इथे चिकनची ग्रेव्ही घालून घेतली आणि त्याच्यानंतर भात घालून घेतला आणि थोडी कोथिंबीर आणि कांदा घालून सर्व असे 2-3 थर लावून घेतलेत आणि शेवटी वरती भरपूर सारी कोथिंबीर आणि कांदा घालून सर्व छान अशी इथं बिर्याणी थर लावून घेतले आणि त्यानंतर गॅसवर इथं एक तवा घेतला आणि त्याच्यानंतर गॅस बारीक करून इथे दम देण्यासाठी इथं ठेवलं. 5 ते 6 मिनिटं इथे दम देऊन घेतला बिर्याणीला. इथे बिर्याणी बघूनच खूप छान वाटत होतं. जेवढी दिसायला बिर्याणी छान होती, तेवढी चवीलाही खूप छान झाली होती. चला, तर तुम्हाला मी बनवलेली बिर्याणी कशी वाटली ही मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.